नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कीर्ती टीचर शिक्षण प्रवाह या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. Today we are going to learn Standard 2 Subject English. Topic is 2.1 Birds Can Fly. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आजचा घटक आहे Birds Can Fly 2.1 पेज नंबर 16. आपल्या पाठ्यपुस्तकाचे पान क्रमांक 16. चला तर मग पाहूया. बर्ड्स कॅन फ्लाय. बर्ड्स म्हणजे अनेक पक्षी, कॅन म्हणजे करू शकणे व फ्लाय म्हणजे उडणे. पक्षी उडू शकतात असा याचा अर्थ आहे. ही कविता आपण पाहूया. लिसन, सिंग अँड ऍक्ट. ऐका, गायन करा व कृती करा. मुलांनो, येथे दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा. या चित्रात तुम्हाला अनेक मुले दिसत आहेत आणि ती मुले काही कृती करत आहेत. कोणत्या आहेत बरं या कृती? पहिले चित्र पहा. या चित्राचे निरीक्षण केल्यावर लक्षात येईल की पिवळ्या रंगाचे शर्ट घातलेला हा मुलगा पक्ष्याप्रमाणे उडण्याची कृती करत आहे. त्यानंतर हिरव्या रंगाचा शर्ट घातलेला हा मुलगा बेडकाप्रमाणे उड्या मारत आहे. त्यापुढील मुलगा हा शेजारी बदक दिसत आहे आणि बदकासारखे पोहण्याची कृती करून दाखवत आहे. त्यापुढील चित्रामध्ये चॉकलेटी रंगाचा शर्ट घातलेला मुलगा हा कुत्र्यासोबत चालतो आहे, ही कृती करत आहे. त्यानंतर खाली पहा. आपल्याला येथे राखाडी रंगाचा शर्ट घातलेला मुलगा हा घोड्याप्रमाणे धावताना दिसत आहे आणि अगदी शेवटच्या चित्रामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला विद्यार्थी हा सशाप्रमाणे आपल्याला उड्या मारताना दिसत आहे. अशा या चित्रांचे निरीक्षण केल्यानंतर या कवितेचे मी वाचन करत आहे. तुम्ही आधी ही कविता नीट ऐका. Birds can fly, birds can fly up in the sky and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very, very high and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground and I can walk too. Horses can run, horses can run in the forest and I can run too. Bunnies can hop, bunnies can hop on the grass and I can hop too. मुलांनो, या कवितेचा अर्थ पाहूया. तुम्ही आत्ताच येथील विविध चित्रांचे निरीक्षण केले. या चित्रामध्ये आपल्याला एक मुलगा विविध ऍक्शन्स करताना दिसत आहे. ही कविता ऍक्शन्स वर आधारित आहे. बर्ड्स कॅन फ्लाय, बर्ड्स कॅन फ्लाय. काय म्हणतो हा मुलगा? पक्षी उडू शकतात, पक्षी उडू शकतात. बर्ड्स म्हणजे अनेक पक्षी, फ्लाय म्हणजे उडणे. अप इन द स्काय अँड आय कॅन फ्लाय टू. पक्षी उडू शकतात अप इन द स्काय. अप म्हणजे वर, स्काय म्हणजे आकाशात. आकाशात उंच उडू शकतात. आय कॅन फ्लाय टू. मी सुद्धा उडू शकतो. येथे उडणे म्हणजे उडण्यासारखी कृती करणे असा अर्थ आहे. पहा, पहिल्या चित्रात दिसतोय की नाही हा मुलगा? हा पक्षाप्रमाणे उडण्याची कृती करत आहे. फ्रॉग्स कॅन जम्प. फ्रॉग्स म्हणजे अनेक बेडूक आणि जम्प म्हणजे उडी मारणे. तुम्हाला माहित आहे, बेडूक उड्या मारतात. बेडूक उड्या मारू शकतात, बेडूक उड्या मारू शकतात. व्हेरी व्हेरी हाय अँड आय कॅन जम्प टू. बेडूक कसे उडी मारतात रे? तर व्हेरी व्हेरी हाय,
हाय म्हणजे खूप उंचावर. व्हेरी व्हेरी हाय, बेडूक उड्या मारतात. अँड आय कॅन जम्प टू, मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे उड्या मारू शकतो. डक्स कॅन स्विम, डक्स कॅन स्विम. डक्स म्हणजे अनेक बदक आणि स्विम म्हणजे पोहणे. बदक पोहू शकतात. डीप इन द वॉटर अँड आय कॅन स्विम टू. खोल असलेले जे पाणी आहे त्या पाण्यावर बदक पोहतात. अँड आय कॅन स्विम टू. या कवितेतील मुलगा म्हणतो की त्याप्रमाणे मी सुद्धा पोहू शकतो. तुम्हाला येथे पोहण्याची कृती करायची आहे. जेव्हा तुम्ही ही कविता म्हणाल तेथे आपल्याला या सगळ्या कृती करायच्या आहेत, जसे की स्विम, फ्लाय याप्रमाणे. डॉग्स कॅन वॉक, डॉग्स कॅन वॉक. डॉग्स म्हणजे अनेक कुत्रे आणि वॉक म्हणजे चालणे. कुत्रे चालू शकतात. ऑन द ग्राउंड अँड आय कॅन वॉक टू. कुठे चालू शकतात तर ऑन द ग्राउंड म्हणजेच जमिनीवर, मैदानावर कुत्रे चालू शकतात. त्याप्रमाणे आय कॅन वॉक टू, मी सुद्धा चालू शकतो. हॉर्सेस कॅन रन, हॉर्सेस कॅन रन. हॉर्सेस म्हणजे अनेक घोडे. घोडे हे धावू शकतात. इन द फॉरेस्ट अँड आय कॅन रन टू. घोडे धावू शकतात तर कोठे? इन द फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल, जंगलामध्ये. अँड आय कॅन रन टू, मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे धावू शकतो. पहा येथे चित्रात आपल्याला कृती सुद्धा दाखवलेली आहे. बनीज कॅन हॉप, बनीज कॅन हॉप. बनीज म्हणजे कोण? तर तुम्हा सर्वांना रॅबिट माहित आहे. रॅबिट साठीच बनीज हा शब्द आला आहे. बनीज म्हणजे अनेक ससे. हॉप, हॉप म्हणजे जसे ससे उड्या मारतात त्या कृतीला हॉप असे म्हणतात. बनीज कॅन हॉप ऑन द ग्रास. बनीज कुठे हॉपिंग करतात तर ऑन द ग्रास, गवतावर ते उड्या मारतात. अँड आय कॅन हॉप टू, त्याप्रमाणे मी सुद्धा उड्या मारू शकतो. असा या कवितेचा अर्थ आहे. मुलांनो, या कवितेतील वेगवेगळ्या कृती आणि त्याचे शब्द आपण पाहिले, जसे की स्विम, वॉक, रन, हॉप, या अगोदर फ्लाय, हो की नाही? त्यावर आधारित प्रश्न पाहूया. लुक, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट. पहा, ऐका, माझ्या मागे म्हणा आणि त्याप्रमाणे कृती करा. पहिला शब्द आहे फ्लाय. फ्लाय म्हणजे काय तर आकाशात उडणे. येथे तुम्हाला कृती करायची आहे. जसे की आपण या चित्रामध्ये पाहू शकतो की बर्ड्स हे उडतात. हे चित्र येथे दाखवले आहे. फ्लाय म्हणजे उडणे. जम्प, जम्प म्हणजे काय? जसे बेडूक उड्या मारतो त्याप्रमाणे जम्प म्हणजे उड्या मारणे. तुम्हाला याप्रमाणे ऍक्शन करायची आहे. स्विम, पोहणे. वॉक म्हणजे चालणे. रन, धावणे. आणि हॉप, आपण पाहिले की नाही, ससा ज्या पद्धतीने उड्या मारतो त्याला आपण हॉपिंग असे म्हणतो. त्याप्रमाणे दोन्ही पाय वर घेऊन उडी मारणे. अशा प्रकारे या कवितेतील वेगवेगळे ऍक्शन वर्ड्स आपण पाहिले, त्याचा अर्थ पाहिला आणि त्या कृती कशा करायच्या ते सुद्धा येथे चित्रांद्वारे पाहिले. मुलांनो, येथे आपण या कवितेचे गायन करूया. तुम्ही सुद्धा माझ्या नंतर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ही कविता म्हणताना त्यात दिलेल्या वेगवेगळ्या ऍक्शन्स प्रमाणे कृती सुद्धा करायची आहे. Birds can fly, birds can fly up in the sky, and I can fly too. Frogs can jump, frogs can jump very, very high, and I can jump too. Ducks can swim, ducks can swim deep in the water, and I can swim too. Dogs can walk, dogs can walk on the ground, and I can walk too.
Horses can run. Horses can run in the forest, and I can run too. Bunnies can hop. Bunnies can hop on the grass, and I can hop too. अशा प्रकारे ही कविता म्हणण्याचा कृतीसह सराव करा. धन्यवाद.